राज्यस्तरीय द ज्युअल वन पॅजंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 या सौंदर्य स्पर्धेच्या ऑडिशन्स उत्साहात पार पडल्या। या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांनी सहभागी महिलांशी संवाद साधत आत्मविश्वासानं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली। सगळ्यात पहिले या कार्यक्रमासाठी मला इन्व्हाइट केलं म्हणून मी स्मृती मॅमचे खूप खूप आभारी आहे। स्मृती एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस नावानी त्यांची जी कंपनी आहे त्यांनी हे मिस अँड मिसेस महाराष्ट्र ही अशी ब्युटी पेजंट इव्हेंट ऑर्गनाईज केली आणि त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार, कारण इथे कमाल परफॉर्मन्सेसवर बघितले केवढे सगळे पार्टिसिपेंट्स होते। त्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी। थँक्यू। 3 एप्रिलला माझा सिनेमा रिलीज होतोय। आत्ताच एक सिनेमा रिलीज झाला होता, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, ज्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। आता 3 एप्रिलला माझी एक नवीन फिल्म येते। फिल्मचं नाव आहे सखे ग साजणी। फिल्म डिरेक्ट आणि प्रोड्यूस केली आहे माझ्या नवऱ्यानी अभिषेक जावकरनी। सो त्यामुळे हा सिनेमा थोडासा जास्त खास आहे माझ्यासाठी। प्रवासावरचा सिनेमा आहे। इट्स अ ट्रॅव्हल फिल्म। 3 मित्र ट्रॅव्हल करायला जातात थायलंडमध्ये। पूर्ण फिल्म तिथे शूट केली आहे आणि एक प्रवास कसा माणसात वेगळा माणूस घडवून आणतो असा एक तो छोटासा सब्जेक्टवर हा सिनेमा आधारित आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम हवं आहे। थँक्यू सो मच। 3 एप्रिलपासून सगळीकडे तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात रिलीज होणार आहे। सो नक्की पहा। थँक्यू। आणि थँक्यू प्रार्थना मॅम, तुम्ही आलात, आमच्या मंचाची शोभा आणि स्मृती एंटरप्राइजेसची शोभा वाढवली। थँक्यू सो मच। वेळात वेळ काढून आला, थँक्यू। आणि तुमच्या मूवीसाठी खूप 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 शुभेच्छा। दादांनाही शुभेच्छा। पुण्यामध्ये माझ्या टीमने जे मला आकडा दिला आहे तो आहे 80चा। तर आज आपण 80 कंटेस्टंट्स इथे पाहणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे। मी जाऊन आता त्यांची ऑडिशन्स पाहणार आहे आणि मी त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांचा हा प्रवास खूप मोठा आणि ते ह्या मंचाचा त्यांना पुरेपूर वापर करता यावा हीच माझी इच्छा आहे। याचा ग्रँड फिनाले जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे। 6 ठिकाणचे ऑडिशन झाल्यानंतर आपण एक असा रंगमंच घेऊन आलो आहोत की वेगवेगळ्या व्यक्तींना याच्यामध्ये सहभागी होऊन एक असा महाराष्ट्राची सुंदरी आपल्याला निवडायची आहे की जी महाराष्ट्रामधून येईल आणि महाराष्ट्राच्या कमीत कमी मोठ्या 6 मेजर शहरांमधून आपण निवडून फिनालेसाठी आपण कंटेस्टंट निवडत आहोत की ज्याच्यातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जाईल। म्हणून मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 ही स्मृती एंटरप्राइजेस आणि द ज्युअल वन पेजंट घेऊन आलेली आहे सर्वांसाठी। आयोजित या ऑडिशन्समध्ये 80हून अधिक महिलांनी सहभाग घेत आपले व्यक्तिमत्व सादर केले। निवड झालेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीतील विजेत्यांना 12 लाख रुपयांपर्यंतची आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत। तसेच अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना जयोस्तुते या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधीही मिळणार आहे।